नमस्कार सर्वांना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार असल्यामुळे आज संडे स्पेशल असं फिश घरी आणलेली आणि आणलेली मांदेली फ्राय आम्हाला खूप आवडतात, तनूच्या पप्पांना आणि मला, आणि तनूलाही खूप आवडतात. त्यामुळे आज म्हटलं तुम्हाला माझी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर मी इथे मांदेली स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहेत आणि त्यांना आलं लसूणचं पेस्ट हे मी लावून ठेवते, कारण अर्धा तास त्यांना थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं तर ते चांगलं व्यवस्थित आलं पेस्टची चव त्याच्यामध्ये चांगली उतरते. आणि त्याच्यामध्ये त्यानंतरला मी थोडीशी हळद, तिखट, मीठ थोडंसंच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे, कारण मी फिश फ्राय मसाला वापरणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बहुतेक सगळंच असतं, पण आम्हाला जरा तिखट लागतं आणि थोडंसं मीठही लागतं, कारण थोडी जास्त होती आणि फिश फ्राय मसाला जास्त नव्हता. त्यामुळे मी थोडं माझ्याप्रमाणे मी आपले मसाले थोडे थोडे टाकले आहेत. इकडे पाहू शकता माझे चांगलं व्यवस्थित मॅश करून पहिलं मी व्यवस्थित करून घेते त्यांना. आणि त्यानंतरला मग त्याचा आपला जो फिश फ्राय मसाला असतो तो थोडासा पाणी टाकून असं एक पेस्ट बनवून घेतली आणि ती आता मी ती लावून ठेवणार आहे आणि ते फ्रीजला व्यवस्थित ठेवून देणार आहेत अर्धा एक तासासाठी. तोपर्यंत मी भाकरी वगैरे करून घेणार आहे. इकडे असं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित नीट लावून ठेवलं की ते चांगलं टेस्ट खूप छान येते त्याची. आणि इथे अर्धा तास झालेला ठेवून मग थोडासा रवा घेतला आहे कोटिंगसाठी. रवा आणि तांदळाचं पीठ हे व्यवस्थित म्हणजे ते चांगलं चिपकत खाली तव्याला लागत नाही आणि व्यवस्थित क्रिस्पी होतं. त्यामुळे मी त्यात रवा आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून व्यवस्थित घेणार आहे. आणि तोपर्यंत मी एका साईडला इकडे तवा तापत ठेवलेला तेलाचा, तेल टाकून थोडंसं, आणि त्यात गरम गरम हे असं व्यवस्थित त्याला पीठ जे आपण रवा हे केला तसं एक त्यातमध्ये सोडत जायचं. म्हणजे ते व्यवस्थित थोडं तेल चांगलं थोडंसं गरम झालं पाहिजे आणि नंतरला गॅस स्लो करायची, म्हणजे एकदम करपत नाही. आणि एकदम जर तेल तापला नसेल तर मग ते काय होतं, सगळं कोटिंग त्याची वरची निघून जाते, ते चिपकून राहत नाही. म्हणून तेल थोडासा गरम करून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतरला स्लो करायचं आणि मग ती जी आपण फिशचे जे छोटे छोटे आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे. ते व्यवस्थित सगळे एक एक करून घ्यायचं. आधी 4-5 तयार करून ठेवायचं आणि मगच ते सोडायचं. एका टायमाला 4-5 व्यवस्थित राहतात. आता आणि इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या पॅनमध्ये जेवढं राहिलं तेवढं मी ठेवले आहेत फ्राय करायला, आणि बाकीचे मी रात्री करणार आहे. आणि इकडे तयार झाले आहेत आपले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.